नमस्कार, मी डॉक्टर श्रीराम कुलकर्णी, शाकंभरी क्लिनिक, लांजा. दवाखान्यात येणाऱ्या प्रत्येक पेशंटचं कोणत्याही दवाखान्यात पहिलं प्रेशर तपासलं जातं. मग तो टीटीचं इंजेक्शन घ्यायला येऊ दे किंवा काहीतरी हातापायाला जखम झाली म्हणून येऊ दे. तर एवढं प्रेशरचं महत्त्व का? तर प्रेशरचं महत्त्व आहे. नॉर्मल प्रेशर किती असतो तर 120/80 म्हणजे सिस्टॉलिक म्हणजे वरचा तो 120 आणि खालचा म्हणजे डायस्टॉलिक 80. अशी 120/80 ही नॉर्मल व्हॅल्यू, नॉर्मल रेंज प्रेशरची सांगितलेली आहे. सगळ्याच पेशंटना 120/80 असा प्रेशर मिळतो का तर नाही, पण 130/80, 130/70, 120/70 या रेंजमधल्या प्रेशरला पण आपण नॉर्मल आहे असं म्हणतो. प्रेशर का वाढतो तर प्रेशर वाढण्याची अनेक कारणं आहेत. जसं की किडनीचा आजार असेल तर प्रेशर वाढू शकतो, हृदयाच्या आजारामध्ये, मेंदूच्या आजारामध्ये प्रेशर वाढतो. तसंच गरोदर स्त्रियांमध्ये सुद्धा प्रेशर वाढण्याचं प्रमाण दिसून येतं. तर काही व्यसनं आहेत, जसं की तंबाखू असेल, सिगरेट, दारू असेल, लठ्ठपणा असेल, व्यायामाचा अभाव असेल तरी सुद्धा त्या व्यक्तींमध्ये प्रेशर वाढू शकतो. तसंच प्रेशर जर असा वाढत राहिला तर डोळ्याला, मेंदूला, हृदयाला, किडनीला त्रास होऊ शकतो. तसंच प्रेशर कमी झाला तरी सुद्धा ते शरीरासाठी घातक असतं. जर प्रेशर एकदम कमी झाला, कोणकोणत्या आजारामध्ये कमी होतो तर प्रामुख्याने जेव्हा अतिजुलाब होतात, शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं, डिहायड्रेशन होतं, त्यावेळेला प्रेशर खूप कमी होतं. म्हणजे अगदी 90-60 किंवा त्याहून खाली गेला तर मग चक्कर येते, खूप थकवा वाटतो, खूप अशक्तपणा वाटतो, उभं राहायला सुद्धा ताकद नाही असं वाटतं, किंवा कुठेतरी ॲक्सिडेंट वगैरे झाला आणि रक्तस्राव जास्त प्रमाणात झालाय तर एक प्रेशर कमी होऊ शकतो. अनेक कारणं आहेत, त्यापैकी प्रामुख्याने 2 कारणं. तर नियमित प्रेशर चेक करणं खूप गरजेचं आहे. साधारण 40 उलटली किंवा डायबिटीसचा त्रास असेल किंवा दुसरा कुठला रोजच्या गोळ्या चालू असतील तर अशा व्यक्तींनी आपल्या फॅमिली डॉक्टरांकडे महिन्यातनं एकदा किंवा आवश्यकतेनुसार डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रेशर चेक करत राहणे खूप महत्त्वाचं आहे. कधी कधी पेशंट डोकं दुखतं म्हणून येतो तर त्याचं प्रेशर वाढलेलं सापडतं. प्रेशरच्या गोळ्या चालू केल्या की त्याचं डोकंदुखी पण कमी येते, असेही काही पेशंट आढळून येतात. प्रेशर वाढणे ही एक कुठल्याही आजाराची सुरुवात असू शकते, त्यामुळे तो एक इंडिकेटर म्हणून त्याच्याकडे बारकाईने लक्ष देणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे प्रेशरला हलक्यात घेऊ नका. काही पेशंट सहज म्हणतात की पायच तर दुखतोय, प्रेशर चेक कशाला करताय, पण तसं नसतं. प्रेशर चेक करणे खूप महत्त्वाचं आहे. हे जरा थोडक्यात पेशंट एज्युकेशनसाठी प्रेशरचं महत्त्व. आपल्या फॅमिली डॉक्टरांकडे ॲटलिस्ट ज्यांना प्रेशरचा त्रास आहे, 50शी ओलांडलेली आहे किंवा स्त्रियांमध्ये पाळी गेलेली आहे, अशांनी प्रेशर चेक करून आपल्या तब्येतीची काळजी घ्या. धन्यवाद.